काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा मंगेशकर कुटुंबासह रुग्णालयावर निशाणा साधलेला आहे। मंगेशकर रुग्णालयाने प्रकाश आमटेंकडून 5 लाखाचं बिल घेतलं होतं असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। लता दीदी पैशांशिवाय गात नव्हत्या असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं। थोर समाजसेवक त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला तो त्यावेळेस त्यांना ॲडमिट केलं गेलं आणि एका मध्यस्थीने त्यांना विचारलं त्यांच्या मॅनेजरला दिनानाथच्या, त्यावेळेस ते म्हणाले की ॲडमिट करा, आम्ही प्रकाश आमटेंच्याकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू। त्यांना ॲडमिट केलं गेलं, उपचार सुरू झाला। नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावी लागतील म्हणून त्यांच्या आप्तेष्टाकडून 5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले। म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही। म्हणजे खरं तो मुद्दा आता काही वर गेले, त्यांचा मृत्यू झाला आहे, स्वर्गवासी आहेत, बोलू नये। पण ज्यावेळेस नागपूर कॉर्पोरेशनचा एक महोत्सव होता आणि त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलन त्या कार्यक्रमाच्या मंचावर लता दीदींनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी मी गायला तयार आहे आणि मोफत। त्यामुळे यांनी तयारी केली आणि मग त्यांनी संपर्क केला तारीख ठरल्याप्रमाणे। तर तिकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा, आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल। तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते 22 लाख रुपये खर्च येईल। चेक देण्याची तयारी दर्शवली। त्यावेळेस त्या तिकडनं हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळेस सांगितलं की तुम्ही जे पैसे देताय ते आम्हाला चेकनी नको आहे, तर आम्हाला कॅशनी द्या। तर हे म्हणाले की नाही, आमची संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे, ऑडिट होतं, तर आम्ही कॅश देऊ शकत नाही। किमान मग त्यावर असं ठरलं की तुम्ही पैसे आम्ही देतो, आमचं मंडळ विदर्भ साहित्य मंडळ, पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही रिसिप्ट द्या। ते मानायला तयार नव्हते। मग त्यावेळेस लता दीदीशी संपर्क केला गेला आणि लता दीदींनी सांगितलं की असं असं आहे। लता दीदींना विचारलं गेलं, ते म्हणले की तुमचं तुम्ही बघा, पण ते हृदयनाथजी बाळा म्हणतायत, त्याला बाळ म्हणायची लता बाळ म्हणतायत, त्या पद्धतीनं ते करा। हे काही शक्य होणार नव्हतं, कारण 22 लाख रुपये देऊन नागपुरामध्ये एवढा पैसा उभा करणं, पुन्हा त्यातल्यावरचा ॲडव्हर्टाईजचा खर्च वगैरे, त्यावेळेस तो कार्यक्रम रद्द करावा लागला। ती वस्तुस्थिती आहे। म्हणजे पैशाशिवाय आम्ही गाणार नाही हा त्यातला उद्देश होता। मंगेशकर कुटुंब आपल्या राज्याचा देशाचा सन्मान आहे। लता दीदींना जागतिक स्तरावर त्या ठिकाणी वेगळा आदर आहे, परंतु म्हणून याचा आधार घेऊन लगेच मंगेशकर कुटुंबाला दोष देणं मला वाटतं थोडं घाईचं होतंय। मी कुठल्याही कुटुंबाला नावं ठेवणार नाही, कारण का मला असं वाटतं त्या कुटुंबात व्यक्तीमध्ये अडकायला नको। त्या दिवशी जे 5-10 लोक त्याच्यात इन्व्हॉल्ड असतील त्यांच्यावर ॲक्शन झालीच पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका आहे। मंगेशकर परिवारातून या घटनेचा ना निषेध होत आहे, ना कोणी सांत्वनपर भिसे या ठिकाणी त्यांच्या घरी भेटायला जात आहेत। आपण सभ्यता, सुसंस्कृतपणा तर भिसेंचं सांत्वन करण्याकरता किंवा घटनेच्या अनुषंगानं खऱ्याला खरं म्हणून खोट्याला खोटं म्हणून कारवाई करण्यासाठी आता सरकार का दजावत नाही हा खरा प्रश्न आहे।